बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या 21 जागांसाठी आज मतदान पार पडते। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। खरं तर 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्याच्यामध्ये 19,549 जे सभासद आहेत ते मतदानाचा हक्क बजावतील आणि आज 22 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे। ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे आहे मतदान चालणार आहे। तर याचा निकाल जो आहे तो 24 तारखेला लागणार आहे। खरं तर अतिशय प्रतिष्ठेची अशी लढत या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये निर्माण झालेली। उपमुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे जे आहे ते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठेश्वर पॅनल तर त्यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचं जे आहे ते सहकार बचाव पॅनल तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढलं जाणारं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि जे चौथं पॅनल आहे ते आहे कष्टकरी शेतकरी पॅनल। खरं तर एकूण 4 पॅनल रिंगणामध्ये आहेत। नेमकं सगळ्यांचं लक्ष लागले म्हणजे मुख्य लढत जी मानली जाते ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नीलकंठेश्वर पॅनल विरुद्ध सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल। नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यामध्ये आत्ता तरी आहे। आता अजित पवार सत्ता राखतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जी चर्चा रंगते आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाल्या, त्याच्यामुळे अजित पवार चेअरमन पदाचे उमेदवार असणार आहेत। म्हणजे अजित पवारांनी आधीच जाहीर केलेलं आहे की मी नीलकंठेश्वर पॅनलचा चेअरमन होणार आहे। तर दुसरीकडे सहकार बचाव पॅनलचे जे चेअरमन पदाचे उमेदवार आहेत ते चंद्रराव तावरे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालेल। अगदी मतदानाचा टक्का जास्त असेल असं देखील बोललं जाते। एकूण 90 उमेदवार रिंगणात आहेत 21 जागांसाठी। आता नेमकं याच्यामध्ये 24 तारखेला कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, माळेगाव, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।